नमस्कार. प्रिपरेशन फॉर करिअर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या व्हिडिओतून आपण पावलोव व स्किनर यांनी मांडलेल्या अध्ययनाच्या वर्तनवादी उपपत्तीमधील नेमका फरक काय आहे याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. तरी हा महत्त्वपूर्ण फरक समजण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. पावलोव व स्किनर यांच्या अध्ययनाच्या सिद्धांतामधील फरक पुढील प्रमाणे आहे. इव्हॉन पावलोवचा सिद्धांत अभिजात अभिसंधान या नावाने ओळखला जातो, तर B.F. स्किनर यांचा सिद्धांत साधक अभिसंधान या नावाने ओळखला जातो. पावलोव यांनी कुत्र्यावर प्रयोग करून त्यांचा सिद्धांत मांडला, तर स्किनर यांनी उंदीर, कबूतर यासारख्या प्राण्यांवर प्रयोग करून आपला सिद्धांत मांडला. पावलोवने आपल्या प्रयोगात घंटा आणि अन्न या साधनांचा वापर केला. स्किनर यांनी स्किनर बॉक्स, बटन किंवा कळ, अन्न व विद्युत प्रवाह यासारख्या साधनांचा व बाबींचा वापर केला. पावलोव यांनी अध्ययनामध्ये दोन उद्दीपकांचा संबंध दर्शवला, तर स्किनर यांनी अध्ययनामध्ये वर्तन व परिणामाचा संबंध दर्शवला. पावलोव यांच्या सिद्धांतात उद्दीपक व प्रतिसाद हे महत्त्वाचे घटक आहेत, तर स्किनर यांच्या सिद्धांतामध्ये क्रिया व परिणाम हे महत्त्वाचे घटक आहेत. पावलोवच्या सिद्धांतात उद्दीपकांचा वापर शिकण्याआधी केला जातो, तर स्किनरच्या सिद्धांतात उद्दीपकांचा वापर क्रियेनंतर परिणाम म्हणून केला जातो. पावलोव यांच्या सिद्धांतातील प्रतिसादाचे स्वरूप स्वयंचलित आहे, जसे की लाळ उत्पन्न होणे, तर स्किनर यांच्या सिद्धांतातील प्रतिसादाचे स्वरूप ऐच्छिक आहे, जसे की बटन किंवा कळ दाबणे. नैसर्गिक उद्दीपकांशी कृत्रिम उद्दीपक जोडणे हे पावलोव यांच्या सिद्धांताचे उद्दिष्ट आहे, तर वर्तन वाढवणे किंवा कमी करणे हे स्किनर यांच्या सिद्धांताचे उद्दिष्ट आहे. अभिजात अभिसंधानाचा वापर शारीरिक व नैसर्गिक प्रतिसाद समजण्यासाठी केला जातो, तर साधक अभिसंधानाचा वापर अध्यापन, वर्तन सुधारणा, बालविकास यासाठी केला जातो. पावलोव यांच्या अभ्यासाचा विषय उद्दीपक व प्रतिसाद यातील संबंध हा आहे, तर वर्तन व परिणाम यातील संबंध हा स्किनर यांच्या अध्ययनाचा किंवा अभ्यासाचा विषय आहे. अभिजात अभिसंधानातील अध्ययन प्रक्रियेत उद्दीपकाला प्रतिसाद दिला जातो, तर साधक अभिसंधानातील अध्ययन प्रक्रियेत वर्तनाला बक्षीस किंवा शिक्षा देऊन वर्तनात बदल घडवून आणले जातात. दोन उद्दीपकांना एकत्र करून शिकवणे हे पावलोव यांच्या सिद्धांतातील मुख्य तत्व आहे, तर वर्तनाच्या परिणामातून शिकवणे हे स्किनर यांच्या सिद्धांतातील मुख्य तत्व आहे. पावलोव यांनी कुत्र्याच्या लाळोत्पादनावर आधारित प्रयोग केला, तर स्किनर यांनी स्किनर बॉक्समधील वर्तन नियंत्रणावर आधारित उंदरावर प्रयोग केला. पावलोव यांनी निरीक्षणात्मक प्रयोग केला, तर स्किनर यांनी बक्षीस व शिक्षा यावर आधारित प्रयोग केला. या व्हिडिओतून तुम्हाला पावलोव व स्किनर यांच्या उपपत्तीमधील फरक समजला असेल अशी आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.